जबरदस्त. नमस्कार पुणेकर, थेट कोकणातून पुण्यात आलोय पहिल्यांदाच. इडली, वडा, डोसा डोसा. शेत यांच्याकडून आपण ही जांभळं घेतोय गाडीमध्ये खायला. कशी एक द्रोण 50 रुपये. चला जीप बघायची जीप. मंडळी आत्ता आपण येऊन पोचलोय मुळशी मध्ये. खरं तर मुळशी पॅटर्न हा चित्रपट तुम्ही पाहिलाय, त्याच मुळशी मध्ये येऊन पोचलोय. आणि मुळशी मधलं वातावरण बघता असं वाटत नाही की कोकण आणि मुळशी मध्ये काय फरक आहे. चला 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 पुण्याला जाऊया मंडळी, पुण्याला जाऊया. सकाळी सकाळी निघालोय आणि पहिल्यांदाच पुण्याला जायची एक्साइटमेंट काय वेगळीच आहे. चला कोण कोण आहे, कशा कोणासोबत जातोय सगळं काही सांगतो. थोडीशी धावतीच भेट आहे पुण्याला, पण पहिल्यांदा पुण्याला चाललोय तो आनंद आहे. चला गाडी आलेली आहे. नमस्कार मंडळी, चला पुण्याला निघालोय. सकाळी सकाळी सांगितलंय पहिल्यांदाच पुण्याला जातोय आणि प्रवास सुरू झाला घरातून. त्याच्यानंतर चिपळूण नंतर मग आता खेड गेलं, आता पुढे महाडला पोहोचून मग पुढे आता माणगाववरून ताम्हिणी घाटातून जाणार आहोत. खरं तर आपला मित्र अभि नमस्कार, सुप्रभात. अभिची फॅमिली पुण्याला चालली होती, तर अभि म्हणाला येतोस का, तर मी म्हटलं पुण्याला पहिल्यांदाच जातोय आणि अभि बरोबर एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये अभि असतो, सो पहिल्यांदा पुणे बघणार आहे अभि. मी पहिल्यांदा. सो अभि बरोबर आणि अभिची फॅमिली आहे इकडे. नमस्कार. चला तर यांच्या सोबत आपण पुण्याला चाललोय. चला बघूया या प्रवासात अजून काय अनुभव आहे. खरं तर ताम्हिणी घाट बघायचा आहे. ताम्हिणी घाटात पण नाही गेलो कधी. सो म्हटलं आज आपण तिथे जाऊया, पुन्हा पण एक्सपिरियन्स करूया. थोडीशी धावती भेट आहे, पण म्हटलं हा अनुभव तरी घेऊया ऍटलिस्ट. चला मंडळी, तुम्ही देखील आमच्या प्रवासात राहा आणि पुण्यावरून काय आपण पुण्याला जाऊन काय एक्सपिरियन्स करतो किंवा प्रवासात काय एक्सपिरियन्स असतो तो हे सगळे व्हिडिओमध्ये बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, आपण पोचलोय येऊन माणगावला. खरं तर माणगावला आपले बरेच मित्र आहेत. शाहीर नितीन पवार, महेश दादा कोंडेकर, प्रदीप कोंडेकर, नरेंद्र उतेकर, केलगण कामातवाडी वगैरे मध्ये कुंभेला वगैरे आपण जात असतो. चला आता बघा, हा जो आहे तो श्रीवर्धन वगैरे त्या बाजूला जातो, मसळा श्रीवर्धन. हा सरळ मुंबईला. आपल्याला इथूनच कुठून तरी राईट टर्न घ्यायचंय. मग अशी झोपली होती, जाम मस्ती घेते. आणि अद्दू कुठे? अद्दू आमच्या अद्दूला दाखवतो तुला. अद्दू तुला मग अशी झोपली होती. चला आता यांची मस्ती सुरू झाली, उठल्यात आता. सो आता आपण येऊन पोचलोय माणगावला. माणगाववरून आता बघूया काय पुढे, कुठला टर्न घ्यायचा आहे का किंवा कसं काय. राईट टर्न. चला, माणगावचे कोणी आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य असतील पटापट कमेंट करून सांगा. मंडळी आत्ताच आहे ना आपण माणगावला आलो आणि माणगावला एका हॉटेलमध्ये कुठेतरी नाश्ता करायला थांबलोय. चला ह्या बघा, नाश्ता करायला सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, एकदम ताव मारला. तू काय खाते? काय काय खाते? डोसा. या छान आहे, आवडला. चला आता थोडा इथे वेळ थांबू, नाश्ता करू, रिफ्रेश होऊ आणि मग परत एकदा ताम्हिणी घाटातून जायचं. मी एक्सायटेड आहे ताम्हिणी घाटातून जायला. बघूया प्रवास कसा होतो. चला मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि आता आपण थोडंसं पुढे आलो होतो, माणगावपासून थोडं पुढे त्या हॉटेलमध्ये. बघा हे वडेवाले कोणतरी आहे तिथे. चला आता आपण पुढे परत एकदा माणगावच्या एसटी डेपोच्या इथून मग डाव्याचा टर्न घेणार आहोत. म्हणजे आता आपण परत आपल्या गावाच्या दिशेने आहोत, पुढे येऊन परत पाठी जातोय. चला मजा आली, नाश्ता छान होता, मस्त होता. काय खाल्लंस? डोसा, डोसा, इडली,
वडा, डोसा डोसा, काय काय इडली, वडा, डोसा डोसा. चला, अब्बीच्या मुली आहेत या आणि मुलगा पण आहे. सो जाम धमाल मस्ती करतात. आवरायला जरा कठीण जातं, तर लहान आहेत है ना. माणगाव मध्ये ट्रॅफिक भरपूर आहे ना, प्रचंड ट्रॅफिक, कारण रस्ता अरुंद आहे आणि बघा 4 रस्ता पडतो एकदम. त्याच्यामुळे माणगाव मध्ये कधी आलात तर ट्रॅफिक तुम्हाला मिळूनच जाणार. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी माणगाव मध्ये ट्रॅफिक असतंच असतं. आता बायपास वगैरे सुरू झाल्याच्या नंतर थोडंसं फरक पडेल, पण नक्कीच माणगाव मध्ये कधी तुम्हाला ट्रॅफिकचा अनुभव काय आहे कमेंट करून सांगा. चला मंडळी, निजामपूर आलंय, निजामपूर. चला आता पुढे मार्गस्थ होऊया. मंडळी फायनली तामिनी घाट सुरू झालाय आणि तामिनी घाटामध्ये आपण आहोत. बघा, वळणाचा तामिनी घाट. पावसाळ्यात इथलं सौंदर्य काय वेगळं असतं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलंय. पावसाळ्यात कधीतरी आपण या रस्त्याने नक्कीच प्रवास करू. पण आहा, आता हळूहळू वरती जायला लागलो तसं कान बंद व्हायला लागलेत. जबरदस्त व्ह्यू बघा. आत्ताच सुरुवात झाली आहे चढायला. अभि, तुझा काय अनुभव आहे या घाटातला? ड्रायव्हिंग करायला त्या रूटला एक नंबर बेस्ट. फक्त सेफली करायचं ड्रायव्हिंग. हा, गाड्या येतात झपाझप, वळण असल्यामुळे स्पीड नियंत्रण पाहिजे. पाहिजे तुम्हाला. पावसाळ्यात तर धमाल इथे असेल ना. चला बघा, गाड्या कसल्या रप्पारप येतात वरून, एकदम झिगझॅग असतो बळणं आहेत. पुढे बघूया आता, वरती वरती जाऊ तसं माहित पडेल. मंडळी, एवढ्या वळणाचा रस्ता आहे ना, भारी. इथे पावसाळ्यात काय वेगळंच वातावरण असेल, पण नक्कीच इथे मला काय माहिती नाही लँडस्लाईड वगैरे काय सारखा प्रकार होतो का, कारण इतर घाटांमध्ये बऱ्याच असं रस्ते वगैरे बंद होतात. पण या घाटामध्ये तुम्हाला काय अनुभव आहे पावसाळ्या दरम्यान कमेंट करून सांगा. चला, कसला रस्ता आहे मस्तपैकी. तामिनी घाट वरती आल्याच्या नंतर एका ठिकाणी आपण थांबलोय. इथे आहे ना बघा, या रानमेवा म्हणतो आपण खरं तर कोकणातला, पण तो रानमेवा इकडे देखील मिळतो असं आता मला कळलंय. कारण ह्या सगळ्या आपल्या सह्याद्री माउंटेन रेंजमध्ये सहजरित्या जांभूळ म्हणू नका, मग आटकं म्हणू नका, करवंद म्हणू नका, कोकम पण आहे तिकडे, अळूची उसरी पण आहे. भारी शेत यांच्याकडून आपण ही जांभळं घेतोय गाडीमध्ये खायला. कशी एक द्रोण 50 रुपये. चला मंडळी, आम्ही आहे ना मस्तपैकी वाटेमध्ये जांभळं घेतली आणि आता जांभूळ पार्टी चालली आमची छानपैकी. या ज्या आई आहेत ना, त्यांना जांभळं भरपूर आवडतात आणि मला देखील आवडतात. तर आपण मस्तपैकी वाटेमधून
अभिने सांगितलं जांभळं घेऊन या. मस्त रे अभि, गोड होती. हा चला जीप बघायची जीप. कोणाकोणाला जांभळं आवडतात त्याने कमेंट करा. तुझी जीप दाखवा तू. हा निळी जीप. इकडे बघा. चला खर तर तामिनी घाटातला प्रवास अप्रतिम. पावसाळ्यात इथलं निसर्ग सौंदर्य जबरदस्त असेल, पण कसं आहे रस्ता थोडा अरुंद आहे, अंगावर येणाऱ्या गाड्या असतात, त्याच्यामुळे सावधतेने. चला आता पुढचा प्रवास कसा होतो आणि पुण्यात पोहोचल्यानंतर काय होतं ते बघूया. मंडळी आत्ता आपण येऊन पोहोचलो आहे मुळशीमध्ये. खरं तर मुळशी पॅटर्न हा चित्रपट तुम्ही पाहिलाय, त्याच मुळशीमध्ये येऊन पोहोचलोय. आणि मुळशीमधलं वातावरण बघता असं वाटत नाही की कोकण आणि मुळशीमध्ये काय फरक आहे. तसं वेगळी इकडे देखील शेती केली जाते बघा. काही ठिकाणी तर भातशेतीचं पण सारखं काहीतरी दिसलं. आणि शेतं पण तशीच मिळती जुळती आहेत. आमच्याकडे पण असे छोटे छोटे चोंडे आहेत, इथे पण थोडं थोडं तसंच आहे. इवन मुळशीमध्ये देखील भातशेती होत असावी, माहीत नाही. पण मुळशी आणि कोकणामध्ये फार असा फरक वाटत नाही आहे. इथे आंबे वगैरे पण, फणस वगैरे पण विक्रीला आहेत. म्हणजे हा आमच्या कोकणाचाच भाग आहे की काय असं वाटतं. असो मंडळी, तुम्ही मुळशीतून आहात तर कमेंट करा. चला पुढे मार्ग असतो. मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत कोळवण पॉन्ड, म्हणजे मुळशी पॉन्ड म्हणून गाव आहे. आता मागेच त्याची ग्रामपंचायत लागली आहे, तर तिथे आपण आलो आणि तिथून आता आपण डाव्या हाताचा टर्न घेतोय पुण्याच्या दिशेने. 200 meters turn right. हा बघूया आपल्याला गुगल आंटी काय सांगते तसं तसं आपण पुढे जातोय. चला आता कुठेतरी वाटतंय आपण म्हणजे शहरात पोहोचलोय, कारण इमारती Turn वगैरे right. दिसतंय. इमारती दिसायला लागल्यात. मंडळी चला फायनली आपण पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. पुणे हिंजवाडीमध्ये. आता वाटतंय शहरात आल्यासारखं राव. जबरदस्त. नमस्कार पुणेकर. थेट कोकणातून पुण्यात आलोय पहिल्यांदाच. मंडळी पहिल्यांदाच पुण्यात आलोय आणि कसलं इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. मुळात इथले रस्ते खूप चांगले आहेत. मी मुंबईचा राहणारा, म्हणजे मी मुंबईत बरेच कॉलेज, शाळा, कॉलेज, जॉब हे सगळं माझं मुंबईतलं. पण पुणं मला खरंच, मी पहिल्यांदा आलो, मला खरंच आवडलं. इन्फ्रास्ट्रक्चर काय म्हणतात ते बघायला मिळतं आहे. मस्तपैकी रस्ते एकदम चांगले आहेत. आणि पुण्या शहरात अजून एंटर करायचं राहिलं. आता पण कदाचित हिंजवाडी ना, हिंजवाडीला आहोत आणि इथे कंपन्या पण भरपूर आहेत. मस्त. In 200 meters, at the roundabout, continue straight on to Hinjawadi. चला पुण्याला फायनली पोचलो आहे. Right to stay on Barni Road, then you will arrive at your destination. मंडळी खरं तर पुण्यातून काल आलो आणि रात्री उशिरा आम्ही तर आलो, सकाळी आलो, काल निघालो आणि सकाळी आलो. धावती भेट आपण दगडूशेठ हलवाईमध्ये म्हणतात ना गणपती बाप्पाचं दर्शन घेतं. तिथून सर्कल मारून डायरेक्ट मग आलो. नंतर मग थोडंसं जेवलो आणि मग आलो. पहिल्यांदाच भेट होती, तसं काही फिरता आलं नाही. तिथे आपले काही परिचयाचे आपले सगळेच माणसं होती, त्यांना भेटता देखील नाही आलं. खास करून आमचे सनगरे फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत तर त्यांना भेटता नाही आलं. सो सॉरी बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून. पण पुन्हा कधीतरी आपण पुण्यात येऊ तेव्हा मात्र मस्तपैकी फिरू, सगळ्यांना भेटू. चला मी तर पहिल्यांदा गेलो होतो, माझा एक्सपिरियन्स तर भन्नाट होता. मला परत पुण्यात फिरायला आवडेल, कारण खरंच मस्तपैकी रस्ते छान आहेत आणि जबरदस्त. म्हणजे मला पूर्ण सिटी फिरायची आहे आणि बघायचं आहे पुणं कसं आहे. मुंबईत तर आपलं बालपण, नंतर शाळा, कॉलेज, सगळं काही जॉब वगैरे झालं. पण मुंबई पण एक वेगळ्या अर्थाने म्हणतात ना, म्हणजे एक वेगळं पण आहे मुंबईचं पण. तसंच पुणं देखील एक वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तर नक्कीच फिरायला आवडेल.
चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुण्यातला प्रवास, धावता प्रवास कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चला मंडळी, व्हिडिओ हा आपण इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोकणात परत एकदा. चला, येवा कोकणात, काळजी घ्या.